नमस्कार विद्यार्थी मित्रों, लास्ट व्हिडिओमध्ये आपण हेवाइड्स फंक्शन और युनिट स्टेप फंक्शन याचे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन कसं फाइंड करायचं ते बघितलेलं. नंतर बेसल फंक्शन म्हणजे काय, त्याचे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन कसं फाइंड करायचं ते बघितलं. हा लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन इथं चॅप्टर पूर्ण झालेला आहे. पुढचा चॅप्टर आहे त्यातला पार्ट इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये आपण इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये बघणार. इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे एक्झाम्पल्स. ओके, हे बघणार. आता सुरुवातीला आपण इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन काय बघा. इफ f of p is a Laplace transformation of a function f of t, that is Laplace transformation of f of t is equal to f of p, then f of t is called inverse Laplace transform of the function f of t and is written as f of t is inverse Laplace transformation of f of p. Okay, हे समजलं डेफिनेशन. And inverse Laplace transformation is denoted by L inverse is called the inverse Laplace transformation operator. Okay, तर इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ची डेफिनेशन इथं तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट, नल फंक्शन कशाला म्हणायचं बघा. इफ nt is a function of t such that integration 0 to t nt dt is equal to 0, then nt is called as null function. Okay, लॅपलास इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन, इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेटर म्हणजे नल फंक्शन म्हणजे काय हे आपण इथं बघितलेलं आहे. ओके, तर थेरम आहे बघा, Lorentz theorem. If f1t and f2t are two functions having the same Laplace transform f of p, then f1t minus f2t is equal to nt. Nt is called as null function. This condition is called as Lorentz theorem. Okay, आता लिनियरिटी प्रॉपर्टी आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची बघितलेली, तशीच लिनियरिटी प्रॉपर्टी आपण इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनची बघायचं आहे. ओके, बघा लिनियरिटी प्रॉपर्टी. लेट f1p plus f2p be a Laplace transform of a function f1t and f2t respectively, and c1 c2 be a two constant, then inverse Laplace transform of c1 f1p plus c2 f2p is equal to c1 inverse Laplace transform of f1p plus c2 inverse Laplace transform of f2p is equal to c1 f of t plus c2 f of t. ओके, आपल्याला माहित आहे लिनियरिटी प्रॉपर्टी ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, वी हॅव लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ Laplace transform c1 f1t plus c2 f2t is equal to c1 Laplace transformation of f1t plus c2 Laplace transformation of f2t. Okay, म्हणजेच by definition of Laplace transformation and linearity property of Laplace transformation, c1 f1p plus c2 f2p. Okay, take inverse Laplace on both side. बघा याचा इनवर्स लॅपलास ऑन बोथ साइड घेऊया. therefore Laplace inverse c1 f1p plus c2 f2p is equal to c1 Laplace transformation of f of t plus c2 Laplace transformation of f of t. That means f1t is Laplace inverse of f1p and f2 is a Laplace inverse of f2p. Okay, त्या व्हॅल्यू इथं मी पुटअप केलेले आहेत. therefore c1 Laplace inverse of f1 f of p plus c2 Laplace inverse of
f(f)(p). ओके, ही लिनियरिटी प्रॉपर्टी आहे. इथं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनचे डेफिनेशन, लिनियरिटी प्रॉपर्टी ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन आणि इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनचे डेफिनेशन इथं यूज केलेले आहे आणि लिनियरिटी प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे. ओके, नेक्स्ट बघूया एक्झाम्पल्स बघूया याच्यामध्ये, किंवा थेरम म्हणा. जसे आपण वनचे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन 1/p, त्यानंतर ईचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन 1/p - a हे बघितलेलं. तसंच इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन बघा. फर्स्ट, फाइंड इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1/p. ओके, सेकंड एक्झाम्पल, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1/p⁻n+1 and inverse Laplace transform of 1/p - a. ओके, फर्स्ट बघूया. आपल्याला माहित आहे काय, वी नो लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1 इज इक्वल टू 1/p. ओके, टेक लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. लॅपलास L into L inverse is identity, that is L into L inverse is equal to identity. Identity into 1 is equal to 1. This property we have used here. Therefore, Laplace inverse of 1/p is equal to 1. Similarly, Laplace transformation of t raised to n is equal to n factorial upon p raised to n plus 1. ओके, आता n फॅक्टोरियल कॉन्स्टंट आहे, इकडं लेफ्ट हँड साईडला आणला मी. 1/n फॅक्टोरियल into Laplace transformation of t raised to n is equal to 1/p raised to n plus 1. ओके, सिम्प्लिफाय केलंय, फक्त ही टर्म इकडे आणलेले. नंतर काय केलंय, टेक लॅपलास इनवर्स ऑन बोथ साइड. ओके, L into L इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. ओके, ते आता मगाशी प्रॉपर्टी बघितलेली त्याप्रमाणे. आता लॅपलास इनवर्स ऑफ 1/p raised to n plus 1 इज इक्वल टू हे t raised to n/n factorial is equal to Laplace inverse of 1/p raised to n plus 1. Therefore, Laplace inverse of 1/p raised to n plus 1 is equal to t raised to n/n factorial. Clear? समजलं काय एक्झाम्पल काय करायचं, त्याचं पहिल्यांदा लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड घ्यायचं. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करून घेतल्यानंतर कॉन्स्टंट टर्म लेफ्ट हँड साईडला जरा सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सिम्प्लिफाय करून झाल्यानंतर टेक लॅपलास इनवर्स ऑन बोथ साइड घ्यायचं. वी गेट रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, ओके, since we know that Laplace transform of e raised to at is equal to 1/p minus a, take Laplace inverse on both sides. We get e raised to at is equal to Laplace inverse of 1/p minus a. Therefore, Laplace inverse of 1/p minus a is equal to e raised to at. Okay, clear? हे फाइंड झालं, आपल्याला जो रिझल्ट पाहिजे होता ते मिळाले. आता नेक्स्ट बघा, फाइंड द लॅपलास इनवर्स ऑफ 1/p² plus a². आपल्याला माहिती आहे बाबा, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ sin at, we know that Laplace transformation of sin at is equal to a/p² plus a². मग a इकडं अंशात आहे, इकडं लेफ्ट हँड साईड आल्यानंतर छेदात होणार आहे. आपल्याला लॅपलास इनवर्स कशाचं फाइंड करायचं आहे, 1/p² plus a² फाइंड करायचं. त्यासाठी तडजोड चाललेली आहे, ॲडजस्टमेंट चाललेलं आहे. ओके, 1/a लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin at is equal to 1/p² plus a². टेक लॅपलास इनवर्स ऑन बोथ साइड. ओके, इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं बोथ साइड. L इनवर्स इंटू L इज इक्वल टू आयडेंटिटी. ओके, 1/a L इनवर्स इंटू L sin at इज इक्वल टू L इनवर्स म्हणजे लॅपलास इनवर्स ऑफ 1/p² plus a². Therefore, Laplace inverse of 1/p² plus a² is equal to 1/a sin at. ओके, क्लिअर? हे चौथं एक्झाम्पल झालं. पाचवं एक्झाम्पल बघा, फाइंड लॅपलास इनवर्स ऑफ p/p² plus a². सोल्युशन मध्ये वी नो दॅट लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ cos at is equal to p/p² plus a².
In that case, only take Laplace inverse on both sides. Take Laplace inverse on both sides, we get L inverse L cos at is equal to Laplace inverse P upon P square plus A. In that case, L inverse into L is equal to identity. Okay. Therefore, Laplace inverse of P upon P square plus A square is equal to cos at. Similarly, we find Laplace inverse of 1 upon P square minus A square. We know that Laplace transform of sin H at is equal to A upon P square minus A square. Okay. Simplify करा जरा. 1 upon A Laplace transform of sin H at is equal to 1 upon P square minus A square. Take Laplace inverse on both sides, we get 1 upon A sin H at is equal to Laplace inverse of 1 upon P square minus A square. Okay. लास्ट एक्झाम्पल, हे रिझल्ट आहेत त्याचा यूज करायचा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला. Find Laplace inverse of P upon P square minus A square. We know that Laplace inverse of cos H at is equal to P upon P square minus A square. Take Laplace inverse on both sides, we get L inverse Laplace inverse into Laplace transform cos H at is equal to Laplace transform inverse Laplace transform of P upon P square minus A square. Therefore, inverse Laplace transformation of P upon P square minus A square is equal to cos H at. हे जे 7 रिझल्ट आहेत ते व्यवस्थित टेबलमध्ये लिहून करा, ते पाठच करा, महत्त्वाचे आहेत. त्याच्या आधारे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.